राजकारण सुपरफास्ट मध्ये घेऊया राजकीय महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। याबाबत शरद पवारांनी भाष्य केले। ते म्हणाले की माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता। माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवलाय। त्यावर ओबीसी लिहिलं होतं। जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही। सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात काय आहे असं शरद पवार म्हणाले। गजानन कीर्तिकर यांनी दिवाळीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कीर्तिकरांनी याबाबतची माहिती त्यांच्या इंस्टाग्रामवर टाकली। रामदास कदम आणि कीर्तिकर यांच्यातील वाद हा समोर आला होता। त्यानंतर कीर्तिकरांनी घेतलेल्या भेटीनं चर्चांना उधाण आले। मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भाष्य केले। मराठा तरुणांची भावना तीव्र आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करू असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आश्वासनही दिले। शिवसेना मंत्री दादा गटाच्या आमदारांना निधी देताना दुजाभाव करतात। याबाबतची तक्रार अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे। या वृत्ताचा दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय। या केवळ अफवा असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। सव्वा तास चर्चेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली। तीनही पक्षात उत्तम समन्वय असून हे महायुतीचं सरकार जलद गतीनं चालणार असल्याचा दावा तटकरे यांनी केलाय। मुंबऱ्यातील शाखा तोडफोडीवरून शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। शाखा तोडण्याची भूमिका योग्य नसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केले। गोविंदबाग इथं दिवाळी पाडव्याचं आयोजन करण्यात आलं। या पाडव्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोळा झाले। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। डेंग्यू झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले। तर आमदार रोहित पवार बीडला असल्यानं गैरहजर असल्याचंही त्या म्हणाल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात। राज्यातील जनतेला बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। या सणाच्या निमित्तानं सर्वांच्या आयुष्यातील इडापिडा टळो, जीवनात गोडवा येवो, नातेसंबंध आणखीन दृढ हो, बळीचं राज्य येवो, घरात सुख समृद्धी ऐश्वर्य यश नांदो हीच सदिच्छा असल्याचं ते ट्विटच्या माध्यमातून म्हणाले। दोन कोविड रुग्णालयांचं कंत्राट एकाच कंपनीला कसा मिळाला आणि या दोन्ही कंत्राटांचे संबंध आदित्य आणि राऊतांशी आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। निधी वाटपावरून महायुतीमधील दादा गटाचा कोणताही आमदार नाराज नाही। महायुतीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम काही जण बालिश पद्धतीनं करतायत असं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी चिपळूण इथं पत्रकारांना सांगितले। तानाजी सावंत यांनी दिवाळी निमित्त वाटलेली साखर मराठा आंदोलकांनी नाकारली असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात हा राग त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे असल्याचं समजतंय। धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या साखरेची रस्त्यावर होळी करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरोग्यमंत्री सावंत यांच्या मतदारसंघातील सावरगाव इथले ग्रामस्थ आक्रमक झालेत। साखर नको आरक्षण द्या अशा घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आले। दिवाळी निमित्त मतदारसंघातील नागरिकांना साखर वाटप करण्यात आली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील प्रचार सभेत भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून आणतो असं आश्वासन दिलं होतं। त्यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली। तुम्ही रामलल्लावर टॅक्स लावला आहे का असा सवाल करत रामलल्लाचा सातबारा तुमच्या नावावर घेतलाय का असं सांगतानाच निवडणूक आयोग जिवंत असेल तर आयोगानं भाजपवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 5 राज्यात भाजपचा प्रचार करणार आहे, त्यावरून त्यांनी हल्ला चढवलाय। भाजपचा प्रचार करू द्या, ते शिवसेनेचे पुढारी असते, कार्यकर्ते असते तर ते भाजपच्या प्रचाराला गेले नसते, असं संजय राऊत म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्मस्थान बांके बिहारी इथं द्वारकाधीश मंदिराला आपल्या कुटुंबासह भेट दिली। मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून महाराष्ट्र दौरा सुरू होतोय। यामध्ये पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नजीकच्या वांगी इथं त्यांची सभा होणार आहे। या सभेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। शरद पवार यांचा खोटा दाखला भाजपनंच व्हायरल केलाय। भाजप जातीजातीत भांडण लावण्याचं काम करते, त्यामुळे भाजपनं नीच राजकारण करू नये, अशी टीका आमदार बळवंत वानखडे यांनी केली। दिवाळी पाडव्याला आम्ही शरद पवारांना शुभेच्छा द्यायला येतो। आमचे नेते हे शरद पवार आहेत, त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली। शरद पवारांच्या बाजूला जे उभे असतात त्यांना शुभेच्छा देतो असं म्हणत नाव न घेता अजित पवारांवर टीका केली।